नमस्कार मित्रांनो, तुमची बोर्ड परीक्षा आता जवळजवळ संपत आलेली आहे. बायोलॉजीचा पेपर तुमचा बाकी आहे आणि इतर ऑप्शनल सब्जेक्टचे तुमचे पेपर्स बाकी आहेत. मित्रांनो, आता तुमची येणारी जी CET परीक्षा आहे, जी की तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. येणाऱ्या 9 एप्रिलला आपली PCBची CET सुरू होते आणि येणाऱ्या 19 एप्रिलला आपली PCMची CET सुरू होते. मित्र हो, आता या शेवटच्या 40 दिवसामध्ये तुमची काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, त्यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही गोष्टी सांगणार आहे. नंबर 1, आत्ता आपल्याकडे हे शेवटचे 40 दिवस आहेत हे लक्षात घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट, बोर्डाचा फिजिक्सचा पेपर सर अवघड गेला आहे किंवा केमिस्ट्रीचा पेपर असा गेला आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी डोक्यातून काढून टाका मित्रांनो, कारण की आपल्यासाठी बोर्डापेक्षा जास्त महत्त्वाचं काय असेल तर ती आहे CETची एक्झाम. कारण CETच्या एक्झामच्या पर्सेंटाईलवरच आपला इंजिनिअरिंग, फार्मसी आणि ॲग्रिकल्चर कॉलेजचा प्रवेश निश्चित होणार आहे. आणि मित्र हो, जेवढं भारी तुम्हाला कॉलेज मिळणार आहे तेवढीच चांगली लोक तिथं असणार आहेत, तेवढंच तुमचं कॅम्पस इंटरव्ह्यू चांगले होणार आहेत आणि भविष्यात तुम्हाला मिळणारं जे पॅकेज असेल, चांगल्या पगाराची नोकरी असेल, ती त्या कॉलेजवरच डिपेंड करणार आहे. म्हणजे काय तर तुम्हाला इथून अतिशय चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आहे आपली CET. कारण CETला जर आपल्याला 99% आले तर आपल्याला COEP सारखे, VJTI सारखे नामांकित कॉलेजेस ज्याला आपल्याला प्रवेश मिळू शकतो. मग आता CETला 99% कसं आणायचं, त्यासाठीचा एक डिटेल्ड व्हिडिओ मी आपल्या YouTube चॅनलवरती पब्लिश करत आहे. जा आणि अवश्य तो व्हिडिओसुद्धा बघा. आज संध्याकाळपर्यंत व्हिडिओ पब्लिश होतो आहे. मित्र हो, मला इथं फक्त एवढं सांगायचं की हे 40 दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि या 40 दिवसामध्ये आता तुम्हाला डिवोटेड होऊन काम करायचं आहे. जवळपास 50च्या आसपास तुमचे टॉपिक्स असणार आहेत. PCMची CET 200 मार्क्सची आहे, PCBची CET ही पण 200 मार्क्सची आहे. जर PCMमध्ये आपण विचार केला तर 150 क्वेश्चन्स आहेत आणि PCBमध्ये जर आपण विचार केला तर 200 क्वेश्चन्स आहेत. या हिशोबाने आपल्याला केमिस्ट्री तर फक्त 54 सेकंदात एक प्रश्न सोडवायचा आहे. म्हणजे खरंच आता आपल्याला 99% पेक्षा जास्त मार्क्स घेणं सोपं नाही आहे. मग आता काय करायचं नेमकं तर सगळ्यात पहिलं याच्यातून मी फक्त तुम्हाला एवढं सांगतो की हे 40 दिवस मार्गी लावा. डे अँड नाईट 24 आवर्स तुमच्या डोक्यात एकच पाहिजे, येणारी CET 9 एप्रिल किंवा 19 एप्रिलची जी CET आहे तेच तुमच्या डोक्यात पाहिजे आणि जोखून देऊन कामाला लागावं लागेल तुम्हाला. तर आणि तरच 99% पॉसिबल आहे. अदरवाईज तुम्ही विसरून जावा, तुमचा नामांकित कॉलेजला प्रवेश होणार नाही हे निश्चित.